नमस्कार मित्रांनो, मी सुलक्षणा म्हात्रे, माझ्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण मस्तपैकी ओली कर्दी ठपठपीत कशी बनवायची याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला आपल्या किचनमध्ये। ओली कर्दी मस्तपैकी अशी साफ करून घेतलेली आहे। जेवढी कर्दी आहे तेवढाच आपण कांदा हा कापून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये कांदा जास्त असल्यामुळे आपली कर्दी गोड होऊ शकते, म्हणून मी इथे 7 ते 8 मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत। 2 टोमॅटो घेतले आणि ते 7 ते 8 असे लसणाच्या पाकळ्या मोठ्या मोठ्या घेतलेले। छोट्या असतील तर पूर्ण अख्खा लसणाचा कांदा तुम्ही घेऊ शकता। आता आपण सुरुवातीला गॅस ऑन केलेला आहे। गरम झालाय तर आपण मिरची टाकून घेऊ याच्यामध्ये। तेलात टाकल्यानंतर आपण हा कांदा टाकूया। कांदा हा बारीक कापून घेतलाय मी, जास्त बारीक पण नाही जास्त मोठा पण नाही, मीडियम कापून घेतलाय। तर हा कांदा आपण पुन्हा एकदा मिरचीमध्ये हलवून घेऊया। मीठ टाकून घेऊ। मीठ टाकलं ना, मीठ आपल्या आवडीनुसार टाका। ह्याला झाकण लावून ठेवूया, म्हणजे कांदा पटापट आपला शिजेल। तोपर्यंत आपण लसणाला ठेचून घेऊया, त्याची पेस्ट करून घेऊ। कांदा बघा ट्रान्सपरंट आपला झालेला आहे आणि आपण लगेच याच्यात लसूण ठेचलेला आहे तो टाकू आणि 5 मिनिटानंतर मग टोमॅटो टाकू। आपण टोमॅटो टाकून पण 5 मिनिटं शिजवूया। एकदा झाकण लावूया। टोमॅटो पण मस्तपैकी शिजला आहे आणि याच्यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहे। 1 चमच तिखट मसाला, 1 चमच लाल मसाला आणि अर्धा चमच हळद। आणि आपलं तुम्हाला माहितीच असेल चिकनचा गरम मसाला आहे, जसा एव्हरेस्टचा गरम मसाला आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमच टाकणार आहे। ह्याला संपूर्ण असं आपण मिक्स करून घेऊया। मी 1-1च चमच का टाकलाय, कारण आपण ऑलरेडी तिखट मिरच्या 5 ते 6-7 अशा मिरच्या वापरलेल्या आहेत। मसाला आपला मस्तपैकी मिक्स झालाय आणि आता ही कर्दी याच्यात टाकून हलवून देऊ आणि हिला 10 मिनिटं वाफेवर शिजून देऊ। याच्यात कुठल्याही प्रकारचं पाणी नाही टाकायचं। पाणी टाकलं तर एकदम ती अशी पाणीसारखी पातळ पातळ होऊ शकते। आपल्याला आपल्याला सुकीच बनवायची आहे, ह्याच्यात पाणी न टाकता वाफेवर 10 मिनिटं बनवायची। ही सगळी मिक्स आपली सगळी मसाला झालेला आहे। 10 मिनिटं आपण याला मीडियम गॅसवरती वाफेवर ठेवूया। 10 मिनिटं आपली झालेली आहे आणि ते बघा मस्त वेगळी कर्दीला मस्त वास सुटलाय। आणि ह्याच्यात बघा तिखटपणा जर जास्त झाला असेल तर आपण बघा 2 ते 3 कोकम घेतलेले ते धुवून ह्याच्यात टाकलेत, म्हणजे जेणेकरून तिखटपणा थोडा कमी होईल। जास्त तिखट असेल तर तुम्ही टाकलेत आणि शेवटलाही आपण कोथिंबीर टाकायची, हलवून घेऊ आणि 2 ते 3 मिनिटं एकदा झाकण लावून ठेवू। ही तयार आपली ओली कर्दी बघा, ही तयार झाली आपली ओल्या कर्दीची रेसिपी। याबरोबर आपण भाकरी खाऊ शकतो, चपाती खाऊ शकतो। ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन रेसिपी बरोबर। टाटा, बाय बाय।